फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल तिळाची कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण अशी कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून पहा। मला तर खूप आवडते अशी कोथिंबीर वडी आणि इतकी खुसखुशीत आणि इतकी छान होते, तर खरंच खूप। आणि याची पद्धतही बनवण्याची खरंच खूप साधी आणि सोपी आहे। चला तर मग आपण सुरुवात करू। कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य मी इथं स्वच्छ धुवून बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी पांढरे तीळ, मिरची आणि लसूणचा ठेचा, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि अर्धा चमचा ओवा। तर तुम्हाला असं वाटेल की लाल तिखट घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा पण, तरी सुद्धा लाल तिखट घेतलं तर कलर छान येतो। आपण आता कोथिंबीरमध्ये मी बेसन घालते आहे। याच्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद त्यातच घालून घेते। थोडासा ओवा आपण असा थोडासा हातावर क्रश करायचा। मिरची आणि लसूणचा ठेचा, थोडंसं तेल, हे चांगलं एकजीव करून घ्या। म्हणजे सगळे मसाले, मिरचीचा ठेचा, बेसन पीठ, कोथिंबीर सगळं एकत्र होतं आणि वडी छान सुटसुटीत खुसखुशीत बनते। थोडंसं पाणी थोडंच घालायचं, जरा बेतानीच घालायचे पाणी। त्याला असा घट्ट सर त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। बघा, अगदी घट्ट असा गोळा घेतला मी मळून। मी इथं आपण जे वड्या उकडतो ती चाळून घेतलेली आहे। त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी चिटकत नाही। आता मी या गोळ्याला छान असं स्प्रेड करून घेते। थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे वड्या खुसखुशीत होतात। आता आपण यावर पांढरे तीळ पसरवून घ्यायचे। दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि चवही छान लागते। छान असे पसरवून घ्या। अगदी सॉफ्ट हाताने मी याला नॉर्मल प्रेस करते। पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता आपण हे 10-15 मिनटं छान वाफ येईपर्यंत आधीच ठेवू। त्यावर मी झाकण घालते, हवा जाऊन देऊ नका आणि छान वाफवून घ्यायच्या आहेत वड्या। आता आपण झाकण काढू आणि चेक करू, वड्या छान शिजलेल्या आहे। हे पहा, आता आपण या वड्या कट करून घेऊ। वड्या खूप छान आणि सुटसुटीत अशा निघालेल्या आहेत। ह्या अशा पण बिना फ्राय करता पण खूप छान लागतात। जर तुम्हाला हवं तर शॅलो फ्राय पण करू शकता। आणि मी आता तुम्हाला तळून दाखवते। मंद आचेवर आपण या वड्या तळून घेऊ। हवं तर शॅलो फ्राय पण करू शकता।
आता आपण या वड्या काढून घेऊ. सुरेख भाजलेल्या आहेत. याचप्रमाणे बाकीच्या पण तळून घेते.